चंद्रकांत चषकात दमदार खेळी, खंडोबा तालीम व संयुक्त जुना बुधवार पेठ संघाची विजयी आगेकूच. कोल्हापूर स्पोर्ट्स प्रतिनिधी राजेश भोसले. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी रंगलेल्या सामन्यांमध्ये खंडोबा तालीम मंडळ व संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने शानदार कामगिरी करत पुढील फेरीत दमदार प्रवेश केला. पहिल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाने सुभाषनगर फुटबॉल क्लबचा तब्बल 6-0 असा एकतर्फी पराभव करत आपली ताकद दाखवून दिली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर दबाव कायम ठेवण्यात आला. 17व्या मिनिटाला पृथ्वीराज साळुंखेने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शाहीर एस याने 19, 21 आणि 46व्या मिनिटाला शानदार हॅट्रिक करत संघाचा विजय भक्कम केला. 35व्या मिनिटाला रोहित जाधवच्या पासवर प्रभू पवार यांनी गोल केला, तर 40व्या मिनिटाला पृथ्वीराजच्या अचूक पासवर रोहित जाधवने आणखी एक गोल करत स्कोअर 6-0 वर नेला. या सामन्यातील सामनावीर पुरस्कार शाहीर एस यांना देण्यात आला. दुसऱ्या सामन्यात संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने संध्या मठ तरुण मंडळावर 4-0 अशी मात करत आपली सरशी सिद्ध केली. 27व्या मिनिटाला तेजस याने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शुभम जाधवने 36 व 56व्या मिनिटाला 2 गोल झळकवत विजयावर शिक्कामोर्तब केले. उत्तरार्धात आशिष पाटील यांनी स्वयंघोषित गोलमुळे प्रतिस्पर्धेची परिस्थिती अधिकच बिकट झाली. या सामन्यातील सामनावीर म्हणून शुभम जाधव यांची निवड करण्यात आली. बालगोपाळ तालीम मंडळ, जाधव इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा अत्यंत रंगतदार टप्प्यात पोहोचली असून पुढील सामने अधिक चुरशीचे आणि थरारक होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.